हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाडोत्री भास्कर जाधवला एक दिवस चोप देणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा इशारा। तर निवडणुकीसाठी भास्कर जाधवांना 15 लाख रुपये दिले होते, नारायण राणेंचा दावा। राज्यात बेबंदशाही सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा, उद्धव ठाकरेंची मागणी। राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, महाविकास आघाडी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी। तर राज्यपालांसोबतच्या भेटीला अर्थ नसतो, सरकारला 200 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। राज्यात मनोरुग्ण गृहमंत्री, फडणवीसांची मानसिक तपासणी करावी, श्वानासंदर्भातील वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची वक्तव्य पाहता त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांच्या वक्तव्यावर गेट वेल सून इतकंच म्हणेल उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। विजय वडेट्टीवारांची वक्तव्य सनसनाटी, जगा जासूसांनी विचारपूर्वक बोलावं, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा वडेट्टीवारांना टोला। मुख्यमंत्री शिंदेंचा व्यंकट मोरेसोबतचा फोटो, राऊतांकडून ट्विट, मोरेवर हत्या अपहरणासारखे गंभीर गुन्हे। तर मुख्यमंत्री शिंदेंसोबत गुंडांचे फोटो आहेत, याची एसआयटी चौकशी करा, राऊतांची मागणी। महाराष्ट्राचा गँग्ज ऑफ वासेपूर झालाय, यातील रमाधीर कोण हे जनताच ठरवेल, जितेंद्र आव्हाड यांची राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून टीका। काँग्रेस नेते रमेश चेन्नीथलांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, भेटीमध्ये महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। आगामी काळात भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश दिसतील, नांदेड, लातूर, जळगावमधील काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा। मनोज जरांगेंचा आमरण उपोषण सुरू, अन्न आणि पाण्याचा देखील त्याग, 2 दिवसात सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं आणि कायदा करावा, जरांगेंची मागणी। छगन भुजबळांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी, तर धमक्या आल्या तरी माझी भूमिका बदलणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। भुजबळांच्या फार्म हाऊस बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ। वयस्कर माणसाला कोण मारणार, सगळा बनाव भुजबळ यांनीच रचला असेल, हवा असेल तर सुरक्षेसाठी त्यांनाच पोलिसांचे कपडे घाला, भुजबळांना आलेल्या धमकीनंतर जरांगेंची टीका। अमरावतीमध्ये आणि साल्लेर किल्ल्यावर माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, जरांगेंचा गौप्यस्फोट, तर जरांगेंना झेड दर्जाची सुरक्षा द्यावी, मराठा आंदोलकांची मागणी। निधी ठेवींवर 8.25% व्याजदर, व्याजदरात वाढ केल्यानं 8 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार। कलम 370 हटवल्यानं एक देश एक संविधान हे प्रत्येक भारतीयांचं स्वप्न पूर्ण, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तर निवडणुका दृष्टिक्षेपात असल्यामुळे अनेकांना भीती वाटते, मोदींचा विरोधकांना टोला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।